मोदीजीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून 48 सीटा भारतीय जनता पार्टीच्या आल्या आहे आणि काँग्रेस म्हणजे संपलंच आहे। काँग्रेस गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपलेला आहे। झिरो नामुष्की आली आहे काँग्रेसवर। एकच नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या दिल्ली येथील विधानसभाची निवडणूक पार पडली आणि दिल्ली येथील विधानसभा निवडणूक पार पडली असता गेल्या 27 वर्षापासून भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि यश प्राप्त झाले असता या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील चांदोली शहरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसह इतर कार्यकर्ते या ठिकाणी आले आहे आणि त्यांनी या ठिकाणी जल्लोषसुद्धा केलेला आहे। फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांनी शहरामध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। जल्लोष साजरा केला असता 27 वर्षानंतर घवघवीत यश प्रथमच प्राप्त झाल्यावर या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, काही पदाधिकारी आहेत, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। काय सांगा ना आपण? आज अति आनंदाचा दिवस आहे, कारण का 27 वर्षाच्या वनवासानंतर आज दिल्ली भ्रष्टाचारमुक्त झालेली आहे। जे 27 वर्ष यांनी कारभार केला, अति भ्रष्टाचार केला, त्यातला दिल्लीकरांनी स्पष्ट बहुमताने आज भारतीय जनता पार्टीला विजय केलं आणि या विजयामध्ये सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा, मोदीजींचा, शहाजींचा आणि सर्व कार्यकर्ता, सर्व नेते मंडळींचा आमच्यावर विश्वास आहे। विश्वास टाकला आमच्या जनतेने, दिल्लीकरांच्या जनतेने। याबद्दल आम्ही सर्व चांदूरवासी खुश असून असाच आम्ही प्रत्येक वेळेस विजय प्राप्त करत जाऊ आणि हे भारतीय जनता पार्टी हे भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल आणि प्रगतीच्या वाटचालीवर सर्व दिल्लीकरांनी आमच्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला। आपण मला एक सांगा, दिल्लीमध्ये आपच्या फक्त 22 सीटा आल्या आणि भाजपच्या अधिकाधिक आल्या आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला। काय सांगा? गेल्या 10 वर्षात आपल्या दिल्लीमध्ये आपचं सरकार होतं। आपचं सरकारमध्ये आपदा सरकार, या आपदा सरकारने दिल्लीला हाल हवाल करून टाकले होते दिल्लीवाले जनतेचे। त्या कारणाच्याने दिल्लीने नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश दिलं। 70 सीटापैकी 48 सीटा मोदीजीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून 48 सीटा भारतीय जनता पार्टीच्या आल्या आहे आणि काँग्रेस म्हणजे संपलंच आहे। काँग्रेस गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपलेला आहे। झिरो नामुष्की आली आहे काँग्रेसवर। एकही सीट नाही आली, म्हणजे तोंड दाखवायला जागा काँग्रेसला दिल्लीकरांना सोडलं नाही। दिल्ली म्हणजे भारताची राजधानी आहे। आज देशामध्ये BJPचं सरकार आहे, दिल्ली महाराष्ट्रातही BJPचं सरकार आहे आणि दिल्लीतही BJPचं सरकार आलं आहे आणि आज गल्लीतही यापुढे BJPचं सरकार येणार आहे। कारण का BJPवर संपूर्ण भारतवासियाचं, राष्ट्रप्रेमी लोकांचं विश्वास आहे। नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यप्रणालीवर, कार्यशैलीवर विश्वास आहे। त्या कारणानं आज दिल्लीमध्ये घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला भेटलं। तसंच ज्याप्रमाणे गल्लीत घवघवीत यश मिळालं, तसंच आता दिल्लीत यश मिळालं, तसंच या गल्लीमध्ये सुद्धा भारतातल्या प्रत्येक, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिका क्षेत्र असो, जिल्हा परिषद क्षेत्र असो, महानगरपालिका असो, त्यामध्ये घवघवीत यश मिळणार आहे। आपण काय सांगा? आम आदमी पार्टीने जे मागच्या निवडणुकीच्या संदर्भात जनतेला जे आश्वासन दिले होते, ते आम आदमीचे आश्वासन खोटे ठरलेले आहे। दिल्लीतील जनता आता हुशार झालेली आहे। दिल्लीच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून घवघवीत यश दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। अशा प्रकारे या शहरामध्ये एक जल्लोष साजरा करून भारतीय जनता पार्टीचा 27 वर्षानंतर घवघवीत एक यश प्राप्त केल्याबद्दल या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यासह पदाधिकारी यांनी आनंद उत्सव तसेच जल्लोष साजरासुद्धा केलेला आहे। तर बघत रहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मंगेश, धन्यवाद।